पेठ तालुक्यातील करंजाळी गणातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि शासकीय योजना प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात या ध्येयाने शशिकांत नारायण भुसारे यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। साधा, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेत भुसारे यांनी जनतेशी सलग संपर्क ठेवत ग्रामस्थांचा विश्वास संपादन केलाय। लोकसहभागातून गावाच्या प्रगतीचा मार्ग काढता येतो यावर त्यांचा ठाम विश्वास असून करंजाळी गणातील शेती, रस्ते, पाणी, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक योजना, दिव्यांग सुविधा आणि युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। प्रत्येक शासकीय योजना सर्व पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प, शेतकऱ्यांसाठी सिंचन व कृषी विषयक मार्गदर्शन, शाळा, मार्ग, पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधांचा विकास, आरोग्य, स्वच्छता आणि ग्राम स्वच्छतेवर विशेष लक्ष करंजाळी गणातील अनेक ग्रामस्थांनी शशिकांत भुसारे यांच्या उमेदवारीस उत्स्फूर्त पाठिंबा देत सकारात्मक प्रतिसाद दिलाय। विकास आणि पारदर्शक कारभार हे त्यांचे मूळ ब्रीद असून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी पुढाकार घेतलाय। सामान्य नागरिकांना न्याय, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ कार्यपद्धती देण्याचे आश्वासन देत ते निवडणूक रिंगणात उतरले। करंजाळी गणातील सर्व घटकांचा विश्वास, सहकार्य आणि लोकसहभाग मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थ, अबालवृद्ध, शेतकरी, महिला, युवक या सर्व घटकांनी विकासाच्या आशेने भुसारे यांच्या उमेदवारीकडे लक्ष वेधले आहे। पंचायत समितीसाठी आपण करंजाळी गणातून उमेदवारी लढवत आहात, काय सांगाल? मी कोर गटातील करंजाळी गणातून माझी उमेदवारीची इच्छा आहे। यात आमचे नंदूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारी, आमची पण तयारी आहेत। इच्छुक अनेक आहेत उमेदवार, त्यापैकी मी पण आहे। आणि आम्ही जे पक्ष देईल ज्याला उमेदवार त्याच्यासोबत राहणारच आहोत। पण जे आज आम्ही फार वर्षापासून पक्षात काम करतो, नंदूभाऊ बरोबर करतो आणि नंदूभाऊ आणि आमचा मोठा कार्यकर्त्यांची एक टीम आहे, त्यापैकी आम्ही कुठंतरी सतत काम करतो आणि त्या कामाची पावती म्हणून एकदा संधी मिळावी आणि त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत। काही ठिकाणी चुकीची पद्धतीने कामं झाली होती, जसं पाझर तलावाची सांड फुटलेली होती, एका महिन्यात वाहून गेली होती। त्यावेळेला आपणच पाठपुरावा केला आणि काही दीड महिन्यातच त्याचा पाठपुरावा करून ती परत त्या अधिकाऱ्यांकडून परत नवीन करून घेतली। अशा अनेक अडचणी आहेत, शाळेच्या असतील, अनेक ठिकाणच्या असतील। वेळोवेळी आम्ही सर्व म्हणजे जनतेची कामं हे अहोरात्र करत असतो आणि ते अजून काही पदभार दिला तर ते आम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल। काही विकास कामं असतील, काही शाळेच्या अडचणी असतील, आरोग्य असेल, अशा अनेक समस्या आहेत त्या जेणेकरून पद असल्यावर चांगल्या प्रकारे सोडवता येतात आणि ही आमची इच्छा आहे की आम्हाला त्याची संधी मिळावी। शासनाच्या योजना तळागाळापर्यंत, ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न करणार आहात? शासनाच्या योजना ज्या लोकांना पाहिजे, पण ती कोणत्या योजना पाहिजेत ह्या कधी कधी शासनालाही माहीत नाही राहत आणि जो आम्ही तळागाळात काम करतो आणि त्या शासकीय योजना काय गरजेच्या आहेत त्या आम्ही शासनापुढे दरबारी मांडणार आणि त्या करून घेण्याचा प्रयत्न करणार। कारण अनेक योजना आहेत, जसे पाईपलाईनीच्या असेल, इतर गोष्टीच्या आहे। पहिले कॅरेट मिळायचे, ते आता बऱ्यापैकी गाई म्हशी मिळायच्या। अशा काही योजना आदिवासी विकास मार्फत होत्या, त्या काही बंद झाल्या, काही अडचणी आल्या, तर अशा योजना पुनर्चालू व्हाव्यात। आणि काही शासकीय ऑनलाईनची कामं असतात, ते 8 दिवसाची मुदत असते आणि ती 8 दिवसाची मुदत गाव खेड्यापाड्यात ही पोहोचत नाही आणि अशी काही व्यवस्था झाली पाहिजे का जेणेकरून ग्रामपंचायतवर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे आणि त्या सर्वसामान्य लोकांना कळाल्या पाहिजे। म्हणजे ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना ती योजना मिळेल। अशा समस्या किंवा प्रश्न आम्ही नक्कीच पुढे मांडू आणि शासनाकडून त्या करून घेऊ, ही आमची इच्छा आहे आणि काम करू। शाळा असेल, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र या मुख्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणते पावलं उचलणार आहात? आज अंगणवाडी, शाळा, इकडं खेडोपाड्यात बऱ्याच अडचणी आहेत, जेणेकरून निधीचा पण अभाव, काही जुन्या शाळा आहेत त्या पण बऱ्याचपैकी रिपेअर नाहीत, कुठं
वॉल कंपाऊंड नाही, तिथं तार कंपाऊंड नाही. अंगणवाडीत अशी व्यवस्था आहे, फक्त कुठंतरी बसायला व्यवस्था असते. परंतु त्याच अंगणवाडीत जर चांगलं शिक्षण थोडंफार जर शिकवलं गेलं, त्यांना उजळणी बाराखडी जरी आली तरी ते चांगल्या प्रकारे पुढं त्यांना पहिलीत दुसरीत हे जसं शहरातील लोक हे आपल्या आपल्या पद्धतीने लहान ज्या हे शाळा असतात लहान मुलांच्या तिथं दाखल करतात आणि त्यांना ते शिकवतात. परंतु खेड्यात असा कुठलाही प्रकार नाही आणि म्हणून खेड्यातील मुलं हुशार भरपूर असतात, परंतु त्यांना योग्य असं मार्गदर्शन किंवा व्यवस्था नसल्यामुळं ते बरेचसे मागासतात आणि ते अजून कसे पुढं चांगल्या प्रकारे पुढं जातील. ही शिक्षण व्यवस्था सुधारली तर ते चांगल्या प्रकारे, कारण आजचं युग आहे. पूर्वी 10वी झालं D.Ed झालं की शिक्षक व्हायचा, परंतु आज स्पर्धेचं युग आलं, स्पर्धा परीक्षा आहेत. याच्यासाठी चांगल्या शिक्षणाचीच गरज आहे आणि ती आम्ही कशी होईल याचा प्रयत्न करू. सरकारी निधीचा अपव्यय आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण कोणती पारदर्शक व्यवस्था तयार करणार आहात? भ्रष्टाचार हा प्रत्येक ठिकाणी होत आहे. काही प्रमाणात अनेक अडचणी, लोक आज अज्ञान आहेत आणि त्या अज्ञानपणाचा फायदा घेत बरेचसे लोक भ्रष्टाचार करतात. तलाठी असेल, इतर गोष्टी असतील, वेगवेगळ्या विविध कार्यालयात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना कामं नाही झाली किंवा वेळ जात असेल तर अशा वेळेला मग पैसे द्याल तर आम्ही तुमचं लवकर काम करून देतो. अशा गोष्टी सरकारी नियम आहेत. काही ठिकाणी अर्ज दिल्यानंतर 15 दिवसात काम झालं पाहिजे, 7 दिवसातच काम झालं असतं. अशा अनेक नियम आहेत, पण त्या नियमात कुठलंही काम होत नाही आणि पैशाची मागणी करूनच काम होतंय. तर ती योजना आम्ही कसं लोकांना समजून सांगू, गावागावात प्रत्येक ग्रामसभेवर वाचून दाखवण्यात येईल की कोणताही दाखला किंवा कोणतीही गोष्ट योजना ही काही वेळातच मिळाली पाहिजे आणि नाही मिळाली तर आपल्याला त्याची दाद मागता येते, तक्रार करता येते. हे गोष्टी आम्ही लोकांपर्यंत स्वतः सांगू आणि प्रत्यक्षात उतरवू. जाता जाता करंजाळी गणातील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? जाता जाता एवढं सांगतो की आम्हाला तुम्ही ह्या वेळेला संधी द्या. आम्ही त्या संधी दिल्यानंतर ज्या ज्या आपल्याला शासकीय योजना असतील, आपल्या भागातील काही अडचणी असतील, त्या आम्ही शक्यतो जेवढ्या जास्तीत जास्त शासनापुढे मांडू आणि त्या करून घेण्याचा प्रयत्न करू, एवढीच आमची म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.